कट कारस्थान करण्यामध्ये माणसाचा हात कोणी धरू शकत नाही. म्हणूनच प्राण्यांचा जो काही जिव्हाळा असतो, प्रेम असतं, हे त्यांचं निरागस प्रेम बघून सगळी माणसं अक्षरशः म्हणजे आपण घरामध्ये सुद्धा कुत्रा मांजरासारखी जनावरं पाळत असतो. आपल्या त्यांचा विश्वास असतो आणि त्यांचा देखील आपल्यावर विश्वास असतो. असं एक गूढ नातं असतं. पण माणसाची जात सापासारखी असे म्हणतात. पण सापसुद्धा त्याच्या फक्त शेपटीवर पाय दिला तरच तो उलटा फिरतो, नाहीतर तो त्याच्या मार्गाने पुढे जात असतो. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे? कारण घटना ही तशीच आहे. घटनेचं गांभीर्य तेवढं आहे. कारण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, काही रक्कम मिळण्यासाठी आपण ज्या व्यक्तीला लग्न करून आपल्या घरामध्ये आणलं आहे, आपण जिच्यावर 7 जन्मासाठी प्रेम करणार आहोत, अशा व्यक्तीचा काही रकमेसाठी खून केला गेला आहे. आणि ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधला लखनौ भाग आहे. याच्यामध्ये कंचनपूर मटियारी या भागामध्ये एक अभिषेक नावाची व्यक्ती राहते. अर्थात हा तरुण आहे आणि एप्रिल 2022 दरम्यान याचं लग्न ठरलेलं आहे. आणि याचं लग्न ठरलं आहे राधापुरम नावाचा जो भाग आहे याच्यामधल्या एक पूजा यादव नावाची तरुणी आहे, हिच्यासोबत त्याचं लग्न ठरलं आहे. त्यांचा विवाह संपन्न झालेला आहे. काही काळ म्हणजे लग्नानंतरची नवीन दिवस किंवा नवीन वर्ष असतं, हे त्यांचं अतिशय सुखामध्ये गेलेलं आहे. चांगलं चाललेलं आहे. सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या. जे इतर लोक एक नवदाम्पत्य म्हणून त्यांच्याकडे बघत होते, ते देखील सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं. त्यांचं सगळं सुखाने चालू होतं. वर करणे तरी असं दिसत होतं. एप्रिल 2022 लग्न झाल्यानंतर 1 वर्ष निघून गेलेलं आहे आणि 20 मे 2023 ही तारीख उजाडलेली आहे. या दिवशी ही जी अभिषेकची बायको पूजा ही काही कामानिमित्त घरामधून बाहेर पडलेली आहे. त्याला काहीतरी औषध वगैरे आणायचं होतं किंवा त्या निमित्ताने तिला बाहेर गेलेली असताना तिचा एक कारमध्ये ॲक्सिडेंट झाला आहे आणि या ॲक्सिडेंटमध्ये अत्यवस्थ होऊन तिचा मृत्यू झालेला होता. आता तिचा मृत्यू हा अपघाती मृत्यू होता. आता अपघात झाल्यामुळे मग त्याच्यानंतर तिचं जे दहन होतं किंवा मृत्यू पश्चात जे विधी होते, हे सगळं विधिवतपणे केलं गेलं. आणि काही काळानंतर तिचा जी कायदेशीर प्रक्रिया होती, ही प्रक्रिया करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जसं की मृत्यूची नोंदणी करणे. आता या पूजाचे टर्म इन्शुरन्स होता. हा टर्म इन्शुरन्स साधारणपणे 50 लाखाचा होता. याच्याबद्दलचा क्लेम केला गेला. त्याच्यानंतर 4 गाड्या कार घेतलेल्या होत्या, ह्यासुद्धा इन्शुरन्सवरती घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर 2 नवीन बाईक घेतलेल्या होत्या. अशा एकूण 6 गाड्या या व्यक्तीच्या नावावरती, मृतकाच्या नावावरती घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखाचं कर्ज घेतलेलं होतं. आणि या संदर्भामध्ये सगळ्याचे क्लेम या कंपन्यांकडे केले गेलेले होते. आता अशा स्वरूपामध्ये जर का मृत्यू झालेला असेल तर विमा कंपन्या एक प्रकारे त्यांच्याकडे काही गोष्टींची खातरजमा करून घेतली जाते. त्याप्रमाणे मग त्यांनी हा जो मृत्यू झालेला होता, ॲक्सिडेंटल डेथ होती, या बाबतीमध्ये या विमा कंपन्यांनी एक अर्ज दाखल केला आहे पोलीस स्टेशनमध्ये की याची शहानिशा केली जावी, चौकशी केली जावी की हा मृत्यू अकस्मात मृत्यू आहे की याच्यामध्ये काही काळबेर आहे. या संदर्भामध्ये पोलिसांना आदेश दिले गेले किंवा अर्ज दाखल केला गेला. त्यानुसार मग पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली. त्यावेळेला अत्यंत भयानक असा कांड किंवा कट रचला गेलेला होता. या कटाचा उघडकीस आलेला होता. हा कट उघडकीस आलेला होता. तर हा कट काय होता? साधारणपणे अगोदरच या मुलीसंदर्भात काय करायचं किंवा हिला कशा प्रकारे मारायचं हे ठरवलं गेलेलं होतं. आणि हे ठरवूनच या अभिषेकचा विवाह पूजा यादवसोबत संपन्न केलेला होता. आता हिचा लग्न करण्याच्या अगोदरच, यांचं लग्न होण्याच्या अगोदरच तिला मारण्यासाठी तिचं लग्न करण्यात आलेलं होतं. तर आता ज्या वेळेला या मुलीचं लग्न केलं गेलं तेव्हा तिच्या माहेरच्यांना याची कुठल्याही प्रकारे कल्पना नव्हती की जसं रुटीनमध्ये या गोष्टी होतात, मुलीचं लग्न, बैठक, ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्याप्रमाणे तिचं लग्न ठरवलेलं होतं. परंतु हिच्या सासरच्या लोकांच्या मनामध्ये फार मोठं काळबेरं होतं. ते असं होतं की हिचं लग्न करायचं. त्याप्रमाणे 2022 लग्न झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तिच्या नावावरती टर्म इन्शुरन्स काढला गेला 50 लाखाचा. साधारणपणे 10 लाखाचं मुद्रा योजनेअंतर्गत लोन घेतलं गेलं. त्याच्यानंतर 4 कार घेतल्या गेल्या
आणि 2 बाईक घेतल्या गेल्या. हे सगळं लोनच्या अंतर्गत केलं गेलं आणि साधारणपणे 1 वर्ष झाल्यानंतर तिला अशा प्रकारे कार ॲक्सिडेंटमध्ये तिचा मृत्यू घडवून आणून मग एक अकस्मात मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. शेवटी पापाचा घडा भरतोच भरतो आणि या मुलीचा कट करून मृत्यू घडवून आणल्यानंतर अशा प्रकारे विमा कंपन्यांच्या मार्फत आदेश दिल्यामुळे मग पोलिसांनी जे सत्य आहे ते त्यांच्या समोर आणलेलं आहे. त्याच्यामुळे तातडीने त्याला अटक केलेली आहे आणि याच्यामध्येच त्याचे जे मित्र होते, साथीदार होते, त्यांची नावं अशी आहेत: कुलदीप सिंग, आलोक आणि दीपक वर्मा. हे तिघं या अभिषेकचे मित्र हे देखील यांना देखील तातडीने अटक केलेली आहे आणि त्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून घेऊन त्यांना जेल कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या मुलीचा सासरा याला देखील या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भामध्ये अधिक चौकशी पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. आता ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे कट करून मारलं जाऊ शकतं, याच्यावर कोणाचा विश्वास बसू शकत नाही. परंतु अशा संदर्भामध्ये या ज्या घटना आहेत ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. अरे बाबांनो, जो कष्टाचा पैसा जिथे पुरत नाही तिथे ह्याचं हरामाचं कसं काय पुरणार, हे कमीत कमी प्रत्येकाने लक्षात घ्यावं. आणि ज्याच्या डोक्यामध्ये असे विचार येत असतील, वाईट विचार येत असतील, हे कुठेतरी आपण प्रत्येकाने थांबवले पाहिजेत. कष्टाने कमवा, कष्टाने खा, कष्टाने जगा, तेच तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरणार आहे. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.